तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल, पूर्वी अशा प्रकारचे कॉन्टॅक्टरचे स्टार्टर होते आणि आता नवीन असे स्टार्टर आलेत. ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे, तर याची जी कॉईल आहे ही AC कॉईल आहे आणि याला आपण फक्त कॉईल आहे ही DC कॉईल आहे. ह्या ॲटोमध्ये AC सप्लाय जातो आणि हा ॲटो DC सप्लाय करून या कॉईलला देतो. AC कॉईलच्या कॉन्टॅक्टरचा तोटा काय आहे, वरनं जर व्होल्टेज कमी आलं आणि ही कॉईल AC असल्यामुळं व्हायब्रेशन तुम्ही कधी पण बघा, ज्यावेळेस स्टार्टर सुरू होतो त्यावेळेस धर असा आवाज येतो. हा तुम्हाला DCमध्ये कधीच आवाज ऐकायला मिळणार नाही. किती जरी व्होल्टेज आलं कमीत कमी, तरी याच्यामध्ये जो इलिमिटर आहे तो प्रॉपर DC सप्लाय त्या कॉईलला देतो. ती कॉईल अगदी 12 व्होल्ट DCची असते, त्यामुळं तो एकदा टिक्क दिशेने वाजून बसला की त्यामध्ये व्हायब्रेशन्स येणार नाहीत, दर आवाज येणार नाही आणि कॉन्टॅक्ट स्मूथ चिटकतात. त्यामुळं तुमचे जे व्हायब्रेशनमुळं पट्ट्या किट सारखं सारखं जळतात, हा प्रॉब्लेम तुमचा या कॉन्टॅक्टरमध्ये 100% हा निघून जातो. त्यामुळं शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा याला जर प्रेफर केलं DCला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.